नमस्कार मंडळी, मी प्रथमेश दळवी म्हणजेच मालवणचं PhD. आज चाललो हा लांबच्या दौऱ्यावर. लांबचा दौरा म्हणजे इथे तिथे कुठे नव्हे तर मनाली इथे. तर दादरवरून आम्ही पुढे गेलो मुंबई सेंट्रलवरून दिल्लीला जाणारी आम्ही ट्रेन पकडली होती. आमची ऑलरेडी तिकीट बुक होती. रात्री खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या, गेम खेळून झालं. आम्ही आणलेला हा चिकनचा डबा संपवला. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता ट्रेन बरोबर न्यू दिल्ली या स्टेशनला रीच झाली. मग आम्ही सगळ्यात शेवटी उतरलो, कारण आमचा 10 जणांचा ग्रुप होता आणि उतरणारे खूप लोक होते. हे आहे दिल्ली स्टेशन. इथे माझ्या मित्राची 2 व्हीलची बॅग होती, त्याला आम्ही 4 व्हील करून घेतला, जो की प्लॅन फ्लॉप झाला. नंतर आम्ही स्टेशन एक्झिट करून बाहेर आलो. बाहेर टॅक्सीवाले रिक्षावाले यांची खूप किचकिच चालू होती, जी की आम्ही नाही घेतली. आम्ही ओला ऑटो करून डायरेक्ट आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं तिथे आम्ही पोचलो. तर हे आहे हॉटेल जिथे आम्ही रूम बुक केली होती, गो स्टॉप. इथे एवढी थंडी होती कडाक्याची, पण इथे चहा अजिबात कुठे आम्हाला दिसला नाही, चहाची टपरी. नंतर आम्ही एंटर केलं तर इथे हे मस्तपैकी कुत्र्यांना असं झोपायला वगैरे दिलं होतं. तर मी एका कुत्र्याला असंच जरा गोंजारण्यासाठी गेलो, तर मागून दुसरा कुत्रा अंगावर आला. सो त्यांना तिथे सोडून आम्ही पुढे गेलो. हॉटेलमध्ये एंट्री करायच्या वेळी आम्ही ID प्रूफ त्यांना दाखवला. ID प्रूफ देऊन मग आम्ही हॉटेलमध्ये फायनली एंट्री केली. आता सकाळचे वाजले होते 10. हा आहे इथला कॉमन एरिया, जिथे आम्हाला त्यांनी थांबायला सांगितलं, कारण आमची चेक इनचा टाईम होता 1 वाजताचा, जो की खूप वेळ होता. फायनली 1 वाजता आम्हाला त्यांनी एंट्री करायला दिलं आणि हा होता तिथला ब्रेकफास्टसाठीचा एरिया, जो की खूप सुंदर होता. मग आम्ही आलो आमच्या रूममध्ये. ही पहा, ही अशा प्रकारची होती आणि हा आहे माझा बेड. सो अशी होती आमची ही रूम. मग आम्ही गच्चीवर गेलो. वरून दृश्य कसं दिसतं दिल्लीचं हे पाहण्यासाठी. तिथून मग आम्हाला लाल किल्ल्याला जायचं होतं. लाल किल्ल्याला जाताना आम्हाला ही दिल्लीचं ट्रॅफिक सुद्धा भेटलं. ऑलरेडी खूप भूक लागली होती, काही खाल्लं नव्हतं आल्यापासून, त्याच्यामुळे मग आम्ही इथे ठेल्यावरच हे आलू चाट घेतला. मग आम्ही निघालो फायनली लाल किल्ला बघण्यासाठी, जो की ऑलरेडी आम्हाला खूप लेट झाला होता. संध्याकाळी ऑलमोस्ट 5 वाजून गेले होते आणि हा लवकर बंद होतो असं म्हणतात. हा आहे लाल किल्ल्याचा एंट्रन्स, जो की खूप सुंदर आहे. इथे त्यांनी ही वास्तू जी आहे ना, ती खूप सुंदर पद्धतीने ठेवली आहे. तुम्ही बघाल तर आतमध्ये चालण्यासाठी वगैरे तुम्हाला असं एकदम व्यवस्थित भेटेल. कुठेही कचरा तुम्हाला दिसणार नाही. सुशोभीकरण खूप छान केलं आहे. आतमध्ये तुम्हाला ऐतिहासिक असं एंट्री केल्यावर काही दिसणार नाही, पण त्यांनी इथे पूर्ण मार्केट बनवून ठेवलं आहे. हा आहे म्युझियम, जो आतमध्ये तुम्हाला काही पाहायचं असेल तर इथे म्युझियम आहे. आणि त्यानंतर तुम्हाला खूप सारे फोटोशूट करता येतील, तेवढं सुंदर त्यांनी बनवून ठेवलं आहे. लाल किल्ला पाहून झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं सरोजिनी मार्केट येथे, जे की दिल्लीचं खूप फेमस मार्केट आहे. लाल किल्ल्याच्या अपोजिटला बरोबर लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या समोर खूप गर्दी होती, जिथे की मार्केट भरतं. तर तिथे मला हे मंदिर दिसलं, जे गौरीशंकर मंदिर होतं. तिथे मी पाया पडण्यासाठी म्हणून गेलो. पण आत गेल्यावर तुम्हाला एक चांगली गोष्ट इथली सांगतो, की इथे गेल्यावर तुम्हाला खूप सारे देवी देवतांचं दर्शन एकाच टाईमला करतं, कारण इथे एकाच मंदिरामध्ये खूप सारे देवी देवता आहेत. सो मी त्यांचं दर्शन घेतलं आणि निघालो. पुढे हे लाल किल्ला म्हणून जे मेट्रो स्टेशन आहे तिथे आलो. आम्हाला इथून पुढे 2 मेट्रो चेंज करायच्या होत्या. फायनली आम्ही आलो सरोजिनी मार्केट येथे. सरोजिनी मार्केटची एक खासियत अशी आहे की इथे खूप स्वस्तात तुम्हाला वस्तू भेटतात. तर इथे बाकीच्या वस्तूंचं माहीत नाही, पण विंटर वेअर जे होते ते खूप स्वस्त होते. म्हणजे तुम्ही म्हणाल की 50-50 रुपयाप्रमाणेच. तर आमच्या मित्रांनी ही एवढी शॉपिंग केली आहे, मला काय घेता नाही आलं. एकूण असा होता आमचा आजचा दिवस. उद्यापासून आम्हाला मनाली ट्रिप चालू करायची आहे. सो भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. गुड नाईट.